संत गजानन महाराजांच्या पालखीचं आज मराठवाड्यात आगमन झालंय। हिंगोलीच्या सेनगाव शहरामध्ये या पालखीचा आज पहिला मुक्काम आहे। मराठवाड्यात ही पालखी दाखल होताच आज हिंगोलीकरांनी ढोल ताशांच्या गजरात फटाक्यांची आतिषबाजी करत गजानन महाराजांच्या पालखीचं जोरदार स्वागत केलंय। हिंगोलीकरांनी गणगण गणात बोतेचा जयघोष करत उत्सव साजरा केला। उद्या पालखीचा दिग्रस गावात दुसरा मुक्काम असणार आहे। विठ्ठल भक्तांसाठी आता मोठी बातमी आहे। आषाढी यात्रेच्या पार्श्वभूमीवर विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीने व्हीआयपी दर्शन बंद करण्याचा निर्णय घेतलाय। याचाच एक भाग म्हणून विठ्ठल मंदिराचे उत्तरद्वार आता व्हीआयपींसाठी आणि वशिलाच्या दर्शनासाठी कायमचं बंद करण्याचा निर्णय पोलीस विभागाने घेतला। यापूर्वी उत्तरद्वारातून व्हीआयपी दर्शनासाठी काही ठराविक लोकांना सोडलं जात होतं। विठ्ठल आणि रुक्मिणीचे मुखदर्शन घेतल्यानंतर बाहेर पडण्यासाठी या उत्तरद्वाराचा उपयोग केला जाणार आहे। विठ्ठल रुक्मिणी दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांनी पदस्पर्श दर्शन रांगेचा आणि मुखदर्शनासाठी संत नामदेव पायरी येथून मार्गाचा वापर करावा असं आवाहन पोलिसांनी केलं। उत्तर दरवाजाचा वापर मुखदर्शन घेऊन येणारी जी लोक आहेत त्यांना फक्त बाहेर पडायचा मार्ग ठेवलेला आहे। जे विरोधी दिशेने येत होते त्यांना बंद केलेला आहे। आता भाविकांना दर्शनासाठी जायचं असेल तर दर्शन मंडपातून येणारी लाईन हे चरण दर्शन आणि मुख दर्शनासाठी नामदेव पायरीपासून येणाऱ्या लाईनचा वापर करा।